विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालक, आज आपण डोंट्स याबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत। पहा, डोंट्स म्हणजे काय, करू नका। अनेक वेळा आपल्याला इंग्रजी बोलत असताना किंवा इंग्रजी लिहित असताना एखादी गोष्ट करू नका असं सांगायचं असतं किंवा असं लिहायचं असतं। त्यावेळेस आपण कोणती क्रिया वापरायची, त्यावेळेस आपण कोणतं स्ट्रक्चर वापरायचं, इंग्रजीमध्ये अशी कोणती रचना आहे जिचा उपयोग करून आपण करू नका असं बोलू शकतो। तर चला आपण जाऊयात आज शिकण्यासाठी। पा, डू नॉट, डोंट। पा, लक्ष द्या, डू नॉट आणि डोंट तसं पाहिलं तर याला ग्रामॅटिकली याचा अभ्यास करायचा म्हणजे पहा, तुमच्या लक्षात येईल की जे डी ओ डू, ओके, आपण पहा नेहमी डी ओ डू टू डू ची हेल्पिंग वर्ब पाहतो। काय पाहतो? टू डू ची हेल्पिंग वर्ब पाहतो। तर टू डू च्या हेल्पिंग वर्ब मध्ये डू आणि डज, ओके, हे वर्तमान काळी टू डू ची सहाय्यकारी क्रियापदे येतात। तर यातला डू हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपल्याला परिचित आहे। ओके, डू हा काय आहे? सहाय्यकारी क्रियापद, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब, ओके, म्हणून तो आपल्याला परिचित आहे। देन आता याचा उपयोग जो आहे, या डूचा जो उपयोग आहे तो आपण करू नका या अर्थाने करणार आहोत। म्हणजे काय, डू हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचा वापर आपण मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा करू शकतो, मेन वर्ब म्हणून पण करू शकतो। मग पा, या डू या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग आपण मेन वर्ब म्हणून करत असताना या डूचा अर्थ काय होतो? तर डूचा अर्थ होतो करणे। म्हणजे जेव्हा आपण याला वर्तमान काळात वापरतो तेव्हा त्याचा अर्थ होतो करतो, करते किंवा करतात, असा त्याचा अर्थ होतो। तर या डूचा उपयोग आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये करायचा आहे आणि या इम्परेटिव्ह सेंटेन्स मधला जो निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये आपण या डोंटचा उपयोग करतो। तर चला पाहूया त्याबद्दल। पा, हे जे डू नॉट आहे, या डू नॉटचा शॉर्ट फॉर्म काय आहे? डोंट आहे। ओके, आणि या डोंटचा किंवा या डू नॉटचा उपयोग कशामध्ये करायचा? आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये करायचा आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये करायचा आहे। मग आज्ञार्थी वाक्याच्या कोणत्या याच्यामध्ये करायचं आहे? तर आज्ञार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात, एक पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं आणि दुसरं निगेटिव्ह असतं, किंवा त्याला आपण अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो। आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य। ओके, म्हणजे थोडक्यात काय, आज्ञार्थी वाक्य हे होकारार्थी असतं आणि नकारार्थी असतं, असे आपण वाक्याचे दोन प्रकार पाहतो। तर हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं जे निगेटिव्ह फॉर्म आहे, ते निगेटिव्ह फॉर्मची वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला डू नॉट किंवा डोंट याचा उपयोग करावा लागतो। आणि अर्थाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर डू नॉटचा अर्थ सुद्धा करू नका असा होतो आणि डोंटचा अर्थ सुद्धा काय होतो? करू नका असा होतो। तर चला आपण आता यापुढे त्याचं स्ट्रक्चर पाहूया। पहा, आपल्याला जर निगेटिव्ह फॉर्म मध्ये, इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या निगेटिव्ह फॉर्म मध्ये जर डू नॉट किंवा डोंटचा उपयोग करायचा असेल तर पहा, वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने करावी लागेल? डू नॉट किंवा डोंट ने करावी लागेल। कारण आपल्याला माहिती आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स जे असतं, आज्ञार्थी वाक्य जे असतं, त्या आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपापासून होत असते किंवा त्याला आपण मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप म्हणतो। ओके, पण या ठिकाणी आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये निगेटिव्ह फॉर्म पाहत आहोत, म्हणून हे जे क्रियापद आहे मुख्य क्रियापद म्हणून यूज केलेलं आहे, पण त्याच्या पुढे आपण काय घेत आहोत? नॉट घेत आहोत। ओके, म्हणून इथे काय झालेलं पहा, डू नॉट, ओके, किंवा डोंट घ्या, त्यानंतर बेस फॉर्म ऑफ द वर्ब, बेस फॉर्म ऑफ द वर्ब किंवा त्यालाच आपण प्रेझेंट फॉर्म म्हणतो, किंवा त्यालाच आपण समजण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो, किंवा त्याला V1 अशा नावाने ओळखतो। तर हे झालं स्ट्रक्चर। तर चला पुढे जाऊयात आणि समजून घेऊयात की या स्ट्रक्चर प्रमाणे आपण कशा पद्धतीने या ठिकाणी वाक्य तयार करू शकतो। तर पहा, या ठिकाणी काही एक्झाम्पल्स तुम्हाला समजण्यासाठी घेतलेली आहेत, तर लक्षात घ्या। पहिलं एक्झाम्पल पहा कसं आहे, तर पहिल्या एक्झाम्पलकडे तुम्ही लक्ष दिलात तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये सर्वच वाक्यांची सुरुवात पहा इथे कशाने झालेली आहे? डू नॉट, डू नॉट, डू नॉट ने झालेली आहे। पहा वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? डू नॉट, डू नॉट, डू नॉट,
डू नॉट, डू नॉट. कारण आपण हे जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य बनवत आहोत ते कोणत्या फॉर्मचं बनवत आहोत? हो, निगेटिव्ह फॉर्मचं बनवत आहोत. कोणत्या फॉर्मचं आहे? निगेटिव्ह फॉर्मचं आपण बनवत आहोत. म्हणून या वाक्याची सुरुवात कशा झाली आहे? डू नॉटने झालेली आहे. पहा, याच डू नॉटला आपण कसं लिहू शकतो? तर याच डू नॉटला आपण डोंट असेही लिहू शकतो. ओके, याच डू नॉटला आपण कसं लिहू शकतो? डोंट असेही लिहू शकतो. पहा, या ठिकाणी डोंट गो याचा अर्थ होतो जाऊ नको. ओके, आपण या ठिकाणी फक्त काय केले? जे स्ट्रक्चर आपण बनवत आहोत या स्ट्रक्चरमध्ये फक्त डू नॉट किंवा डोंट आणि त्यापुढे क्रियापदाचं फक्त बेस फॉर्म घ्यायचा आहे. इतकं जरी आपण घेतलं तर त्याचे अर्थ काय होतात? पहा, डू नॉट गो किंवा डोंट गो याचा अर्थ होतो जाऊ नको किंवा जाऊ नका. ओके, त्यानंतर डू नॉट स्पीक किंवा डोंट स्पीक या अर्थाने घेतला तर त्याचा अर्थ होतो बोलू नका. पुढे पहा, डू नॉट लिसन किंवा डोंट लिसन असं म्हटलात की त्याचा अर्थ होतो ऐकू नका. पहा, डू नॉट क्लोज, डोंट क्लोज याचा अर्थ होतो बंद करू नका. नेक्स्ट, डू नॉट कॉल किंवा डोंट कॉल बोलावू नका किंवा मोबाईलच्या बाबतीत याचा रेफरन्स गेला तर कॉल करू नका असा त्याचा अर्थ होतो. ओके, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की या निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याची रचना करायची असेल तर आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला डू नॉट किंवा डोंट घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं बेस फॉर्म घ्यावं लागतं, म्हणजे पहिलं रूप घ्यावं लागतं किंवा प्रेझेंट फॉर्म घ्यावं लागतं. ओके, हे स्ट्रक्चर जर तुम्ही लक्षात ठेवलात तर पहा, लिहित असताना तुम्हाला जर नकारात्मक आज्ञा द्यायची असेल, नकारात्मक सूचना करायची असेल, नकारात्मक तुम्हाला ॲडवाईस द्यायची असेल, याचना करायची असेल, विनंती नकारात्मक करायची असेल तर आपण हे स्ट्रक्चर यूज करू शकतो. आता पालकांसाठी या रचनेचा फायदा काय आहे? पहा, याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की तुम्ही ही जी रचना आहे ती वारंवार आपल्या मुलांना घरामध्ये एखादी गोष्ट करू नका असं जर तुम्हाला सूचना द्यायची असेल, असे इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायचे असतील किंवा ॲडवाईसच्या स्वरूपामध्ये त्यांना काही सांगायचं असेल तर आपण या रचनेचा उपयोग करू शकतो. अतिशय सिंपल आहे. पहा, वाक्याच्या सुरुवातीला आपणास डू नॉट किंवा डोंट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे मुख्य क्रियापदे असतात त्याचा बेस फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप किंवा त्याला आपण वर्तमानकाळी रूप असे म्हणतो ते घ्यायचं आहे. चला अजून काही एक्झाम्पल पाहूयात पुढे. या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी मी चित्ररूपामध्ये काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. पहा, तुमचा मुलगा लहान असेल. ओके, तुमचा मुलगा वयाने लहान आहे पण तो गाडी चालवतो, बरोबर आहे, आणि आपल्याला त्याला सांगायचं आहे, सल्ला द्यायचा आहे किंवा सूचना करायची आहे किंवा आदेश सुद्धा द्यायचा असेल तर आपण म्हणू शकतो काय? जर ड्राईव्ह करत असेल तर सूचना द्यायच्या, डोंट ड्राईव्ह फास्ट असं आपण म्हणू शकतो किंवा डोंट ड्राईव्ह सो फास्ट, जास्त वेगाने गाडी चालवू नको. ओके, किंवा आपण त्याला सरळ सल्ला देऊ शकतो किंवा डोंट ड्राईव्ह. ओके, याचा अर्थ काय? चालवू नको. मग ती गाडी असेल, फोर व्हीलर असेल, काय असेल, तुम्हाला जे काही चालवू नको असं म्हणायचं तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ही रचना वापरू शकता. ओके, पुढे पहा, या ठिकाणी लहान मुलं खूप खोडकर असतात, नॉटी असतात. ओके, ते खेळत असतात. खेळत असताना ती उड्याही मारत असतात. आपल्याला त्यांना म्हणायचं असेल की उड्या मारू नका. ओके, तर आपण म्हणू शकतो त्यांना काय? डोंट जम्प. पहा, काय म्हणू शकतो? डोंट जम्प. अगदी सोपा आहे. पहा, या ठिकाणी स्मोकिंग ही काही चांगली हॅबिट नाही आहे. इट इज नॉट अ गुड हॅबिट. ओके, इट इज अ बॅड हॅबिट. आणि याबद्दल आपल्या लेकरांना आपल्याला अवेअर करायचं असेल किंवा पुढच्या आपल्या मित्राला आपल्याला अवेअर करायचं असेल तर त्याबद्दल आपण त्याला अवेअर करू शकतो. त्याला म्हणू शकतो डोंट स्मोक. ओके, मग काय आहे? डोंट स्मोक सिगार. ओके, जे काही तुम्ही त्याला ॲडवाईस करणार आहात, जो सल्ला देणार आहात किंवा जी सूचना देणार आहात ते तुम्ही सांगू शकता. बिकॉज स्मोकिंग हे काही आपल्या हेल्थसाठी कसं आहे? चांगलं नाही आहे. ही एक बॅड हॅबिट आहे. नेक्स्ट या परत डोंट वॉश. ओके, डोंट वॉश म्हणजे हात धुवू नका. इथे हँड्स दिलेले आहे. पहा, डोंट वॉश युअर हँड्स. पहा, डोंट वॉश युअर हँड्स. पुढे बोलू शकतो आपण हिअर. हिअर म्हणजे काय? येथे. म्हणजे हात स्वच्छ करण्याची किंवा पाय स्वच्छ करण्याची एक ठरवून दिलेली जागा असते. त्याच ठिकाणी जाऊन आपण ते धुवायचे असते. काही जणांना सवय असते ज्या ठिकाणी जेवायला बसले त्या ठिकाणी हात धुतात. ओके, म्हणून आपण त्यांना असं सल्ला देऊ शकतो की डोंट वॉश युअर हँड्स हिअर. इथे तुमचे हात धुवू नका. ओके, किंवा जे काही तुम्हाला सांगायचं आहे वॉश करण्यासाठी डोंट वॉश, या ठिकाणी आपण हिअर असं जर हे केलं. अनेक ठिकाणी तुम्ही अशा पाट्या पाहता की या ठिकाणी धुवू नका असा त्याचा अर्थ होतो.
चला पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात. पहा या ठिकाणी ही मुलं आहेत. तुम्हाला माहिती आहे ही मुलं काय करताना दिसत आहेत, तुम्हाला गोंधळ करताना दिसत आहेत, म्हणजे बोलताना दिसत आहेत. त्यांचा ग्रुप जमलेला आहे पहा, आणि अतिशय आनंदामध्ये ते मोठ्या मोठ्याने गप्पा मारत आहेत. आणि आपण जर घरामध्ये असू, आपली लहान मुलं त्यांचे मित्र जमलेले असतील, खूप गर्दा होत असेल, खूप गोंधळ होत असेल, त्या ठिकाणी नॉईज खूप ऐकायला येत असेल, तर आपण म्हणू शकतो त्यांना काय, डोंट टॉक. ओके, काय म्हणू शकतो, डोंट टॉक. ओके, किंवा त्याला आपण म्हणू शकतो डोंट टॉक लाऊडली, मोठ्याने बोलू नका. ओके, लाईक दॅट. नेक्स्ट पहा या ठिकाणी, मग आपली खोडकर मुलं जेव्हा डान्स करत असतात, ओके, खूप वेळ डान्स करत असतील, लक्षात तुम्हाला त्यांना म्हणायचं असेल नाचू नका, तर आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, डोंट डान्स. ओके, नृत्य करू नका किंवा नाचू नका अशी सूचना आपण त्यांना करू शकतो. नेक्स्ट पहा या ठिकाणी, पहा लहान मुलांना एक सवय असते, ते सारखे पळतात. ओके, आपण म्हणतो पळू नका पळू नका, पडचाल पडचाल पहा, पळू नका पळू नका. ओके, अशी सूचना तुम्हाला द्यायची असेल तर लहान मुलांना पळू नका अशी सूचना तुम्हाला द्यायची असेल किंवा असा आदेश तुम्हाला द्यायचा असेल तर आपण काय वापरू शकतो, डोंट रन असं म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट पहा या ठिकाणी, आपली पाल्य किंवा आपला मित्र ओके अभ्यास करत करत झोपी गेलेला आहे. ओके, आपल्याला वाटतं तो अभ्यास करत आहे पण तो झोपी गेलेला आहे, पहा कसा निवांत झोपी गेलेला आहे. तर आपण त्याला ऑर्डर देऊ शकतो, काय, डोंट स्लीप. काय म्हणू शकतो, डोंट स्लीप, झोपू नको. पहा ही सगळी वाक्यरचना तुम्ही जर लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येत असेल की वाक्याच्या सुरुवातीला आपण डोंटचा वापर केलेला आहे आणि पुढे जी क्रियापदे घेतलेली आहेत ती फर्स्ट फॉर्ममध्ये आहेत किंवा बेस फॉर्ममध्ये आहे. इतकी सोपी रचना आहे या इम्पेरेटिव्हच्या निगेटिव्ह फॉर्मची. ओके, यामधनं आपण काय करू शकतो, करू नका अशा प्रकारची सूचना देऊ शकतो, अशा प्रकारची याचना करू शकतो, अशा प्रकारची आज्ञा देऊ शकतो. ओके, देन पुढे जाऊयात पुढच्या एक्झाम्पलकडे. या ठिकाणी आपण जेव्हा बाहेर जातो, फिरायला जातो, आपला मित्र असेल किंवा आपली मुलं असतील, चालताना वेगाने चालतात. ओके, त्यामुळे आपण त्यांना म्हणू शकतो डोंट वॉक फास्ट. ओके, डोंट वॉक फास्ट म्हणजे वेगाने चालू नको. ओके, किंवा डोंट वॉक सो फास्ट, अति वेगाने चालू नको. ओके, देन अशी सूचना आपण त्यांना करू शकतो. पुढे पहा, एखादा जोक झाला असेल किंवा एखाद्याला चिडवण्यासाठी एक आपला मित्र असेल किंवा आपली मुलं असतील, ती जर हसत असतील, समजा आपला मित्र पुढच्याला चिडवण्यासाठी हसत असेल किंवा आपली मुलं इतरांना चिडवण्यासाठी त्यांना हसण्याची सवय असेल तर त्यांना चांगली सवय लागावी म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, डोंट लाफ. म्हणजे काय, मोठ्याने, किंवा डोंट लाफ लाऊडली असं म्हणू शकतो, मोठ्याने काय करू नका, हसू नका. ओके, देन अशा पद्धतीची सूचना आपण देऊ शकतो. लक्षात घ्या. पुढे आता इथे पा, इथे या सूचनेत काय सांगितलं गेलं आहे, डोंट गेट अप. ओके, डोंट गेट अप, उठू नका. ओके, खाली या. पा या ठिकाणी काही लेकरांना खूप जेवणाची सवय असते, सारखं ती काही ना काही खात असतात. ओके, किंवा एखादी पर्टिक्युलर एखादं अन्न त्यांना खायचं नसेल किंवा खाऊ नका असं सांगायचं असेल तर आपण काय करू शकतो, या वाक्यरचनेचा उपयोग करू शकतो. पहा कोणत्या, डोंट ईट. ओके, अगदी सोपी सोपी वाक्यरचना आहे. याच्या पुढे आपण वाक्य वाढवू शकतो. हा पुढे कन्स्ट्रक्शनचा जो भाग आहे तो आपण नंतर शिकणार आहोत. इथे आपण फक्त काय शिकत आहोत की वाक्याच्या सुरुवातीला डू नॉट घ्या किंवा याच्या ऐवजी तुम्ही काय घ्या, डोंट घ्या आणि काय करा, याच्या पुढे क्रियापदाचं पहिलं फॉर्म, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब किंवा प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म हे घ्या. अशी छोटी छोटी वाक्य तयार करा आणि इथूनच आपल्या इंग्रजी लिखाणाची असेल किंवा इंग्रजी बोलण्याची असेल इथून सुरुवात होत असते. अशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो. आता चला परत पुढे जाऊयात. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊयात. पहा काय आहे या ठिकाणी, काय म्हणतो आपण, अन्न आहे. आपल्याला मित्रांना किंवा इतरांना सल्ला द्यायचा असेल किंवा सांगायचं असेल की अन्न वाया घालू नका तर आपण म्हणू शकतो डोंट वेस्ट. म्हणजे काय, अन्न वाया घालू नका. मोबाईलच्या बाबतीत आपण कॉमन सूचना देऊ शकतो, डोंट टच. ओके, डोंट टच माय मोबाईल, माझ्या मोबाईलला स्पर्श करू नको. किंवा डोंट कॉल मी, मला कॉल करू नको. अशा वेळेच्या सूचना आपण देऊ शकतो. नेक्स्ट पहा या ठिकाणी काय आहे,
आता एखादा थांबलेला असेल आणि त्याला थांबू नको असं सांगायचं असेल आपल्याला सांगायचं असेल तर आपण म्हणू शकतो काय, डोंट स्टँड. ओके. देन त्यानंतर एखाद्याला विसरण्याची सवय असेल तर आपण त्याला वारंवार सांगतो की बाबा विसरू नको. त्यावेळेस आपण म्हणू शकतो डोंट फॉरगेट. काय म्हणू शकतो, डोंट फॉरगेट. आहे बात समज में. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे जे निगेटिव्ह फॉर्म आहे त्याचा उपयोग करून अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी लिहूही शकतो आणि इंग्रजी बोलूही शकतो. इथे पहा, मुलांची भांडणं चालू आहेत, मुलं भांडत आहेत आपापसामध्ये, तर त्यांना सूचना आपल्याला द्यायची आहे. सूचना देत असताना सुद्धा आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, डोंट फाईट. ओके. तुम्हाला सूचना द्यायची आहे, तुम्हाला आदेश द्यायचा आहे. ओके. किंवा तुम्हाला ॲडवाईस द्यायचं आहे, तर आपण म्हणू शकतो डोंट फाईट. ओके. डोंट फाईट विथ फ्रेंड्स. मित्रांसोबत भांडू नका. ओके. अशा पद्धतीने आपण त्यांना सूचना, सल्ला देऊ शकतो किंवा आज्ञा देऊ शकतो. आता या ठिकाणी पहा, हा डॉगी आहे, काय करतोय, बाईट करतोय. आपला एक पेट असेल किंवा आपल्याला पाळलेला एखादा डॉगी असेल आपल्या घरामध्ये. ओके. जेव्हा केव्हा एखादा नवीन व्यक्ती आपल्या घरी येतो त्यावेळेस आपण त्याला अशा सूचना देत असतो. कोणत्या, डोंट बाईट, चावू नको, डोंट बार्क, भुंकू नको. या सर्व एक्झाम्पलवरनं विद्यार्थी आणि आदरणीय पालक तुमच्या लक्षात आलेलं असेल की डू नॉट किंवा हे जे डोंट आहे, ओके, प्लस V1 हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या कोणत्या फॉर्मचं, निगेटिव्ह फॉर्मचं. आणि याचा उपयोग करून आपण करू नका याबद्दल, या अर्थाने सूचना, आदेश, ओके, कमांड असेल, एखाद्याला सल्ला द्यायचा असेल तर याचा उपयोग करण्यासाठी आपण ही रचना यूज करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रासोबत शेअर करा. तुम्हीही शिका आणि तुमच्या मित्रालाही शिकण्यासाठी प्रवृत्त करा. आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.